एव्हरीवन, आपण 12th बायोलॉजीचा रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन हा एक टॉपिक स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण रेस्पिरेशन, त्याची डेफिनेशन, त्याची कंप्लीट रिॲक्शन बघितली होती. त्यानंतर रेस्पिरेटरी सरफेस बघितला होता, त्याचे 3 क्रायटेरियाज पाहिले. नंतर ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी सरफेस पाहिलं, विथ रिस्पेक्ट टू प्लांट्स, विथ रिस्पेक्ट टू ॲनिमल्सचा मी त्यांच्या डिफरंट हॅबिटाईटनुसार ऑर्गन्स कसे काय व्हॅरी होतात याचा चार्टसुद्धा प्रोव्हाइड करून दिला होता. त्यानंतर आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमची एक कंप्लीट सिस्टीम बघितली होती. त्यातले ऑर्गन्स पाहिले होते. त्यात अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम, लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम पाहिली, त्याचे ऑर्गन्स काय आहे हे सुद्धा पाहिले. नंतर आपण नोज शिकलो, त्याचे 3 पार्ट शिकलो. फॅरिंग्सचे 3 पार्ट शिकलो. लॅरिंग्स, त्याचे फंक्शनसुद्धा पाहिले. आणि ट्रॅकिया, वाईन पाईप म्हणतात ह्याला. त्यानंतर ब्रॉन्काय, लंग्स, ॲल्व्हिओले अँड डायफ्राम, एवढे पार्ट आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये पाहिले. त्यानंतर मी एंट्रान्सेसमध्ये डायफ्राम किंवा ॲल्व्हिओला याचे कसे काय क्वेश्चन विचारू शकतात ते सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची की डायफ्राम हा डिवायडर असतो थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. बेसिकली थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये 2 सिस्टम्स ॲक्टिव्ह असतात, दॅट इज रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन. आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ॲक्टिव्ह असते. सो डायफ्राम हा डिवायडर असतो त्या सिस्टीममधला पण आणि त्या कॅव्हिटीमधला पण. सो त्यानंतर आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन स्टार्ट केलं होतं. त्यात 4 इव्हेंट्स असतात सांगितलं होतं मी. फर्स्ट इज ब्रीदिंग, एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन. आपण ब्रीदिंग शिकलो होतो, त्यामध्ये इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन शिकलो. म्हणजे आपण जी एअर घेतो म्हणजे ऑक्सिजन इनटेक करतो ते ऑक्सिजन इज इन्स्पिरेशन. मग इन्स्पिरेशन नंतर ते ऑक्सिजन ॲल्व्हिओलायपर्यंत जाते, ते आपण एक्सटर्नल रेस्पिरेशनमध्ये शिकलो होतो. आपलं ऑक्सिजन किंवा जी आपली एअर आहे ती आता ॲल्व्हिओलसपर्यंत आली आहे. मग यानंतर ते डायफ्राम स्टार्ट होतं सिस्टीमनुसार. बट हे लक्षात ठेवायचं की डायफ्राम गॅसेस एक्सचेंजमध्ये मीन्स रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट नाही करत. ते बेसिकली एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करतं सिस्टीमला, दॅट इज मसल्स ज्या रिलॅक्स कॉन्ट्रॅक्ट होतात त्याला स्ट्रक्चर प्रोव्हाइड करतं. ॲल्व्हिओलाई नंतर कॅपिलरीज, वेन्स, दॅट इज ब्लड स्टार्ट होतं. बेसिकली कॅपिलरीज आणि वेन्स, आर्टरीज म्हटल्यानंतर त्यामध्ये ब्लड फ्लो होत असतं. सो ॲल्व्हिओलायमध्ये गॅसेस एक्सचेंज होणार, दॅट इज एक्सटर्नल रेस्पिरेशन. मग त्यानंतर आपलं इंटरनल रेस्पिरेशन स्टार्ट होणार, विच इज की आपलं जे ऑक्सिजन आहे ते ब्लडमध्ये मिक्स होऊन प्रत्येक टिश्यूपर्यंत कसं काय ट्रान्सपोर्ट होतं ते आपण बघणार आहोत. आणि त्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्याचे प्रेशर व्हॅरी होणं, टेन्शन कुठे टेन्शन चेंज होतं, त्या टेन्शन चेंज झाल्यामुळे काय व्हॅरी होतं ते आपण आज बघणार आहोत. सो वी आर स्टार्टिंग इंटरनल रेस्पिरेशन हा टॉपिक. सो इंटरनल रेस्पिरेशन मीन्स ऑक्सिजन मिक्स विथ द ब्लड. सो ब्लडमध्ये मिक्स होणं म्हणजे ब्लड इज बेसिकली वॉट. ब्लडमध्ये 2 मेन कंपोनंट असतात, दॅट इज RBCs अँड प्लाझ्मास. RBC म्हटल्यानंतर HB, दॅट इज हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन ऑलवेज लक्षात आणायचं. RBCs म्हटलं, RBC मीन्स वॉट, रेड ब्लड सेल्स और रेड ब्लड कार्पसेल्स. सो ब्लडमध्ये 2 कंपोनंट, दॅट इज RBCs अँड प्लाझ्मा. आता बेसिकली ऑक्सिजन या 2 पार्टमध्ये कसं काय ट्रान्सपोर्ट होतं ते बघू. इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे ज्या गॅसेस आहे त्या ब्लडमधनं ट्रान्सपोर्ट होतात. आता रेस्पिरेशन म्हटलं म्हणजे 2च गॅसेस इम्पॉर्टंट आहे, दॅट इज ऑक्सिजन अँड नंतर आपण ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 बघणार आहोत. सो आता आपण फर्स्ट बघूया ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, दॅट इज O2. आता मी इथे जिथे कुठे O2 लिहिलं आहे इट मीन्स ऑक्सिजन. सो ब्लडचे 2 कंपोनंट आहे मी सांगितलं, दॅट इज RBCs अँड प्लाझ्मा. सो प्लाझ्मामध्ये फक्त 3% ब्लड डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये ट्रान्सफर होतं. प्लाझ्मा इज अ फ्लुइड टाईप सबस्टन्स. त्यामध्ये ऑक्सिजन हे डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये असतं, कोणाशी कंबाईंड नसतं, ते डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होतं. आपण जे 100% ऑक्सिजन इनटेक करणार त्यापैकी बेसिकली 3% हे प्लाझ्मामधनं ट्रान्सपोर्ट होणार
म्हणजे राहिलेलं 97% RBC जे ऑक्सिजन आहे ते RBC ब्लडच्या RBCजमधनं ट्रान्सपोर्ट होणार. RBCजमधनं ट्रान्सपोर्ट होणं म्हणजे बेसिकली हिमोग्लोबिनमधनं ट्रान्सपोर्ट होणं. जेव्हा आपण ऑक्सिजन इनटेक करतो ते सगळ्यात पहिले फास्ट कंबाईन होतं HB सोबत. HB स्टँड्स फॉर हिमोग्लोबिन. आता इथे जिथे कुठे HB येणार तर लक्षात ठेवायचं दॅट इज हिमोग्लोबिन. सो हिमोग्लोबिनचे 3 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. दॅट इज इट इज रेस्पिरेटरी कॅरियर मीन्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवर काहीतरी ट्रान्सपोर्ट करणं. सो हिमोग्लोबिन ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करतं फ्रॉम ॲल्व्हिओलाय टू द डिसायर्ड टिश्यू. जिथे ऑक्सिजनची गरज आहे फॉर ब्रेकडाऊन तिथे ते ट्रान्सफर करणार. सो दॅट इज HB रेस्पिरेटरी कॅरियर. इट हॅज हाय ॲफिनिटी फॉर ऑक्सिजन मीन्स HBची ऑक्सिजनसोबत कंबाईन होण्याची जी ॲफिनिटी आहे ती बाकी सगळ्या कंपोनंट्सपेक्षा जास्त असते. सो हाय ॲफिनिटी फॉर ऑक्सिजन फॉर कंबाईन. आणि ऑक्सिजन आणि HB कंबाईन झाल्यानंतर ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म होतं. हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन कंबाईन झाल्यानंतर ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म होणार. सो दॅट आपलं आतापर्यंत आपलं ऑक्सिजन हिमोग्लोबिन सोबत कंबाईन झालं आहे. सो आपण स्टार्ट कुठनं केलं तर ब्रीदिंग दॅट इज इनटेक ऑफ ऑक्सिजन. आपण ऑक्सिजन इनटेक केलं दॅट इज इन्स्पिरेशन. त्यानंतर आपलं ऑक्सिजन ॲल्व्हिओलायपर्यंत आलं दॅट इज एक्सटर्नल रेस्पिरेशन किंवा यालाच ॲल्व्हिओलर गॅसेस एक्सचेंज म्हणतात. मग त्यानंतर आपलं ऑक्सिजन आलं ब्लडमध्ये जे ॲल्व्हिओलायनंतर स्टार्ट होतं दॅट इज इंटरनल रेस्पिरेशन. आता ब्लडमध्ये 2 कंपोनंट्स दॅट इज RBCs अँड प्लाझ्मा. प्लाझ्मामध्ये 3% ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट होणार आणि RBCsमध्ये 97%. मग RBCsमधनं कशासोबत ऑक्सिजन कंबाईन होतं दॅट इज HB आणि प्लाझ्मामध्ये डिसॉल्व्ड फॉर्ममध्ये ट्रान्सफर होतं. दॅट इज HB इज अ रेस्पिरेटरी कॅरियर हाय ॲफिनिटी फॉर ऑक्सिजन आणि HB आणि ऑक्सिजन कंबाईन झाल्यानंतर ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म होणार. सो ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन कंबाईन झाल्यानंतर ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म होणार. सो बेसिकली हे आपण इन वर्ड सांगितलं दॅट इज हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन कंबाईन झालं की ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म होणार आणि ते डिझायर्ड टिश्यूपर्यंत ट्रान्सफर होणार. सो ही रिॲक्शन मीन्स हे एक कम्प्लीट रिॲक्शन आहे की HB कसं काही कंबाईन होतं ऑक्सिजनसोबत. सो बेसिकली HB इज अ रेस्पिरेटरी कॅरियर हाय ॲफिनिटी फॉर ऑक्सिजन आणि ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म होणार. म्हणजे HBमध्ये काय असतं जे ऑक्सिजनसोबत कंबाईन होणार. बेसिकली HB मीन्स व्हॉट ब्लड मध्ये RBCs असतात. सो आता मी एक सपोज विचारलं की व्हाय ब्लड इज रेड. ब्लड रेड का असतं. सो ॲन्सर इज त्याच्यात RBCs असतात दॅट इज रेड ब्लड कार्पसेल्स. सो मग RBCsमध्ये असं काय असतं की ज्याने त्याला रेड कलर मिळतो दॅट इज HB हिमोग्लोबिन. कुणाची तब्येत वगैरे खराब झाली तर त्याला HB टेस्ट करायला लावतात दॅट इज फर्स्ट टेस्ट दॅट इज HB टेस्ट. सो HB टेस्ट का करायला लावतात की HBचं काउंट कमी असेल तर HBच कमी आहे तर ऑक्सिजनचं कंबाईन होणं कमी राहणार. ऑक्सिजनचं कंबाईन होणं कमी राहणार तर टिश्यूजपर्यंत पोहोचणार नाही ज्यांनी एनर्जी जनरेट होणार नाही. सो बेसिकली HB इज अ मेन कंपोनंट ऑफ RBCs अँड RBCs इज अ मेन कंपोनंट ऑफ ब्लड. सो HBमध्ये आणखी आयरन प्रेझेंट असतात दॅट इज Fe. कधी कधी तब्येत खराब झाल्यानंतर आयरनच्या गोळ्या प्रोव्हाइड केल्या जातात किंवा ब्लड लॉस वगैरे झालं हेवी ब्लड लॉस झालं त्यानंतर आयरनच्या गोळ्या प्रोव्हाइड केल्या जातात दॅट इज बेसिकली Fe. सो HBमध्ये Fe2+ असतात. हे 2+ लक्षात ठेवायचं फॉर एंट्रान्सेसमध्ये MCQs असतात त्यामध्ये ट्रिकी क्वेश्चन विचारले जातात. Fe2+ राहणार Fe3+ राहणार ऑप्शन्समध्ये. सो बेसिकली Fe2+ लक्षात ठेवायचं म्हणजे HBमध्ये 4 Fe2+ प्रेझेंट असतात आणि हे 4 Fe2+ एक मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन सोबत कंबाईन होणार. ही लाईन लक्षातच ठेवायची फॉर बोर्ड्स फॉर एंट्रान्सेस कम्प्लीट थ्रू द इयर दॅट इज HB
4Fe2 plus combines with one molecule of O2. So this is reaction Hb4O2 means Hb मध्ये 4Fe असणार. So that is 4O2 combines होऊन Hb4 हे कंबाइंड कॉम्प्लेक्स फॉर्म होणार. मग हे कंबाइंड कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यानंतर Hb म्हणजे आरबीसीज थ्रू द बॉडी ट्रॅव्हल होत असतात. सो आरबीसीज ट्रॅव्हल होत असतात म्हणजे Hb सुद्धा ट्रॅव्हल होणार. सो Hb ट्रॅव्हल मीन्स O2 त्याच्यासोबत ट्रॅव्हल होणार. कॉम्प्लेक्स फॉर्म झाला आहे तर लंग्स टू द टिश्यू ट्रॅव्हल होणार. लंग्समध्ये कॉम्प्लेक्स फॉर्म झाला त्याची जर्नी फ्रॉम लंग्स टू द टिश्यू फॉर्म होणार. टिश्यूमध्ये हे ट्रान्सपोर्ट होणार. त्यानंतर ज्या टाईमला टिश्यूमध्ये ते ट्रान्सफर झालं त्यानंतर तिथे डिसोसिएशन होणार. दॅट इज हे जे कॉम्प्लेक्स फॉर्म आहे हे डिसोसिएट होणार. डिसोसिएट मीन्स सेपरेशन. सो हा जो कॉम्प्लेक्स आहे तो अगेन डिसोसिएट होऊन हे फॉर्म होणार. Hb अगेन त्याच्या जर्नीला जाणार सेकंड मॉलिक्यूल ऑफ O2 आणि हा जो O2 आहे हा डिसोसिएट होऊन टिश्यूमध्ये कंबाईन होणार फॉर एनर्जी जनरेशन. सो बेसिकली ही जर्नी आहे. जर आपल्याला एखाद्या प्लेसवर जायचं असेल तर आपण सपोज बसमध्ये ट्रॅव्हल करतो फॉर डिझायर्ड प्लेस फॉर गोईंग फॉर डिझायर्ड प्लेस. आपण बसमध्ये ट्रॅव्हल करणार. बसमध्ये बसलो मीन्स दस कॉम्बिनेशन. मग कॉम्बिनेशन झाल्यानंतर आपल्याला एका प्लेसवर जायचं आहे. सो दॅट इज ट्रॅव्हलिंग, दॅट इज ट्रान्सपोर्ट फ्रॉम लंग्स टू टिश्यू. तर आपण जसं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो मग त्या डिझायर्ड जागेवर पोहोचल्यानंतर आपण बसमधनं उतरून जातो. दॅट इज डिसोसिएशन. बस आणखी रिटर्न येते सेकंड पॅसेजर कॅरी करायसाठी. दॅट इज हिमोग्लोबिन अगेन ऑक्सिजन घ्यायसाठी जाणार आणि ऑक्सिजन एनर्जी जनरेशनसाठी कामी लागणार. सो दॅट इज डिसोसिएशन. पहिले कॉम्बिनेशन ट्रान्सपोर्ट फ्रॉम लंग्स टू टिश्यू अँड देन डिसोसिएशन दॅट इज ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन विथ Hb टू द टिश्यू. ही झाली एक कम्प्लीट रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये मग प्रेशर व्हॅरी होणार, सॅच्युरेशन येणार. ते आता कसं काय येणार ते पाहू. दॅट इज फर्स्ट इज डिग्री ऑफ सॅच्युरेशन. डिग्री ऑफ सॅच्युरेशन फॉर हिमोग्लोबिन हे डिपेंड्स असतं PPO2. आता व्हॉट इज PPO2. आता जिथे कुठे स्मॉल डबल P येणार तिथे पार्शियल प्रेशर लक्षात ठेवायचं. PP स्टँड्स फॉर पार्शियल प्रेशर. आता O2चं आहे मग नंतर CO2चं आहे. जिथे कुठे PP आला तिथे पार्शियल प्रेशर लक्षात ठेवायचं. डिग्री ऑफ सॅच्युरेशन मीन्स ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनचं कॉम्बिनेशन हे पार्शियल प्रेशर ऑफ O2च्या टेन्शनवर डिपेंड असतं. सो त्यानंतर जी काही सॅच्युरेशनची डिग्री आहे ते ऑलवेज 100% सॅच्युरेशन इज नॉट पॉसिबल बट ओनली 95 or 97% सॅच्युरेशन होणार आणि ते ॲल्व्हिओलायमधनं होणार. कोणत्याही दुसऱ्या ऑर्गनमध्ये होणार नाही. सॅच्युरेशन मीन्स कॉम्बिनेशन हे स्टार्टिंग पॉईंटवर होतं. दॅट इज स्टार्टिंग पॉईंट और स्टार्टिंग ऑर्गन इज दॅट इज ॲल्व्हिओलाय. सो बेसिकली ॲल्व्हिओलाय मध्ये हे दोघं कंबाईन होणार. मग यांची एक डिग्री ऑफ सॅच्युरेशन राहणार. दॅट इज डिग्री ऑफ सॅच्युरेशन. ते डिग्री ऑफ सॅच्युरेशन पार्शियल प्रेशर ऑफ O2 वर डिपेंड्स. मीन्स टेन्शन ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ O2 वर डिपेंड असणार. कधीच 100% सॅच्युरेशन इज नॉट पॉसिबल. ओनली 95 or 97% सॅच्युरेशन फॉर्म होणार इन द ॲल्व्हिओलाय. आणि त्याचं जे प्रेशर असतं दॅट आय सेड पार्शियल प्रेशर इज अबाउट दिस 100 mmHg. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. मी पल्मोनरी ॲल्व्हिओलर आर्टरीज अशा आर्टरीज नुसार तुम्हाला प्रेशर लिहून दिले होते. दॅट इज दिस ॲल्व्हिओलायमधनं 100 mmHg हे प्रेशर असणार. सो नंतर डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीज ॲट अ सर्टन पॉईंट इट स्टार्टेड डिक्रीजिंग. ॲट सर्टन पॉईंट इट स्टार्टेड डिक्रीजिंग. आता हे डिक्रीज झालं. सॅच्युरेशन डिक्रीज होणं म्हणजे डिसोशिएशन स्टार्ट होणं. आता हे जे कंबाईन झालं आहे हे यांचं सॅच्युरेशन रेट कमी होणार. सॅच्युरेशन रेट कमी झालं म्हणजे डिसोशिएशन
स्टार्ट होणार आणि हे डिसोसिएशन स्टार्ट कुठनं होणार, वेन लंग्स म्हणजे आपलं HbO2 लंग्समधनं ट्रान्सपोर्ट होऊन टिश्यूमध्ये जायला लागेल तेव्हा डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीजेस आणि डिसोसिएशन ऑफ Hb विल स्टार्ट. सो आपण बघितलं की 95 to 97% डिसोसिएशन पॉसिबल असतं. त्यामध्ये जर 50% सॅच्युरेशन पॉसिबल असतं, त्यामध्ये जर 50% सॅच्युरेशन आहे तर प्रेशर हे असणार. या दोन कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या फॉर MCQs अँड फॉर एंट्रान्स फॉर युअर एंट्रान्सेस विचारल्या जातात. आणि हे नंबर्स आहे, नंबर्स चेंज होत नाही. हे 100 आहे तर 100च राहणार. सो ऑलवेज त्याचा नंबर लक्षात ठेवायचा. MCQsमध्ये एंट्रान्सेसमध्ये विचारतात. त्यानंतर आपण सॅच्युरेशन शिकलो. सॅच्युरेशन कमी होणार तर डिसोसिएशन स्टार्ट होणार आणि जे रिलेशन बिटवीन HbO2 दॅट इज ऑक्सिहिमोग्लोबिन सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन या दोघांचं रिलेशन दॅट इज ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. एक ग्राफ ड्रॉ केला जातो, त्यावर प्रत्येक पॉईंट प्लॉट केला जातो. त्या पॉईंटला जर जॉईन केलं इट विल बी ग्राफ. हा असा प्रत्येक पॉईंट असतो, या पॉईंटला जॉईन केलं तर असं एक कर्व आयदर ऑन दॅट साईड और आयदर ऑन दॅट साईड असा कर्व मिळतो. तो कर्व इज ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. फॉर 1 मार्क और 1.5 मार्क विचारले जाते दॅट इज व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन HbO2 सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन. सो दॅट इज ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. नेक्स्ट एक कन्सेप्ट आहे दॅट इज सिग्मॉइड कर्व. बेसिकली सिग्मॉइड कर्व म्हणजे शिफ्टिंग टू द राईट. हा जो डिसोसिएशन कर्व आहे तो राईट साईडला शिफ्ट होणार. सो दॅट इज सिग्मॉइड कर्व. आता एखादी ग्राफ आहे तो त्याचे पॉईंट्स चेंज होत आहे म्हणजे काही ना काही कंडिशन्स चेंज होणार. तर त्या कंडिशन्स काय असतात, दॅट इज इंक्रीज ऑफ H+ कॉन्सन्ट्रेशन, इंक्रीज ऑफ PP. मी आधी सांगितलं PP म्हणजे पार्शियल प्रेशर. PP CO2 इन्क्रीज होणार दॅट इज पार्शियल प्रेशर ऑफ CO2. त्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज होणार. त्यानंतर DPG. तुम्ही 11th ग्लायकोलिसिस रिॲक्शन शिकले आहात. त्या ग्लायकोलिसिसमध्ये आपलं जे एंडिंग पार्टला फॉर्म होतं दॅट इज 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट दॅट इज व्हॉट DPG. लिंक करत चालायचं आपण काय शिकतो आहोत, कोणत्या पार्टमध्ये शिकतो आहोत. तर बेसिकली आन्सर रायटिंगला इझी जातं, लर्न करावं लागत नाही. सो दॅट इज इन्क्रीज इन DPG. सो सिग्मॉइड कर्व राईटला शिफ्ट होण्याच्या क्रायटेरियाज H+ कॉन्सन्ट्रेशन इंक्रीज इन PP CO2, इंक्रीज इन टेम्परेचर, इंक्रीज इन DPG. त्यानंतर हे सगळं या ज्या क्रायटेरियाज आहेत या सगळ्या बेसिकली रिस्पॉन्सिबल असतात फॉर लोअर ॲफिनिटी ऑफ Hb ऑफ CO2. म्हणजे हे सगळं इन्क्रीज झालं तर Hb CO2 सोबत Hb ऑक्सिजन सोबत कंबाईन होण्यासाठी ॲफिनिटी राहत नाही. सो Hb आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन डिक्रीज होणार दॅट इज तिथं डिसोसिएशन होणार. सो सिग्मॉइड कर्व म्हणजे ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व राईटला शिफ्ट होणे. राईटला शिफ्ट का बरं होतो, दॅट इज हे क्रायटेरियाज इंक्रीज इन H+, इंक्रीज इन CO2, इंक्रीज इन टेम्परेचर, इंक्रीज इन DPG. हे सगळे क्रायटेरियाज आहे और या सगळ्या कंडिशन्स आहे. या सगळ्या कंडिशन्समुळे लोअर ॲफिनिटी ऑफ Hb फॉर O2 होणार. सो दिस इज बेसिकली डिग्री ऑफ सॅच्युरेशन, मग त्यानंतर डिसोसिएशन, त्यानंतर सिग्मॉइड कर्व. सो ऑक्सिजन सिग्मॉइड कर्व आपण बघितलं, लोअर ॲफिनिटी ऑफ Hb फॉर O2 बघितलं. सो बेसिकली हे डिसोसिएशन झालं टिश्यूपर्यंत पोहोचल्यानंतर. सो आता ऑक्सिजन आपल्या टिश्यूपर्यंत पोहोचला आहे. सो दॅट इज एंड ऑफ दिस. ऑक्सिजन टिश्यूपर्यंत पोहोचला. त्यानंतर तुम्हाला सिलेबसमध्ये 2 इफेक्ट आहे विच इज रिलेटेड टू दिस टॉपिक दॅट इज बोहर्स इफेक्ट अँड हॅल्डेन इफेक्ट. बेसिकली 2 लाईन्स जे आहेत इझिली लक्षात राहतात. सो व्हॉट इज बोहर्स इफेक्ट, शिफ्ट ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व to the due to change in
PpCO2 in blood. So oxyhemoglobin dissociation curves mean what? जे आपण इथे शिकलो, that is relationship between oxyhemoglobin saturation and oxygen tension, that is oxygen dissociation curve. हा जो कर्व आहे तो शिफ्ट होतो ड्यू टू सम रिझन्स. मे बी राईट साईडला शिफ्ट झालं तर सिग्मॉइड कर्व, अनदर साईडला शिफ्ट झालं तर अनदर कर्व. सो हा शिफ्ट होतो, याला बोहर्स इफेक्ट म्हणतात. सो दॅट इज, आणि हा शिफ्ट का होतो? चेंज इन PpCO2 कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज चेंज इन PpCO2 इन ब्लड. सो इथे चेंज इन PpCO2 इन ब्लड इथे जनरली शिफ्ट म्हटलं आहे, बट आपण इथे राईट साईड शिफ्ट शिकलो तर या दोनमध्ये कन्फ्युजन होतं. सो बेसिकली राईट साईडला शिफ्ट होणे म्हणजे सिग्मॉइड कर्व, आणि याच्यात इन्क्रीज होतं PpCO2, अँड दिस इज ओनली शिफ्टिंग ऑफ oxyhemoglobin dissociation curve due to change, not in, it may be increase, it may be decrease, that is change in PpCO2 in blood. So next effect is Haldane effect. Haldane effect म्हणजे आपलं जे ब्लड आहे, ब्लड मधलं बेसिकली आपण आता HbO2 शिकत आहोत. दॅट इज HbO2 इज ॲसिड. त्याचं जे नेचर आहे ते ॲसिड आहे. ॲसिड आहे म्हणजे त्याचा pH कमी राहणार, मीन्स pH ऑफ ब्लड विल बी लो. ॲसिडचं pH कमीच असतं आणि बेसचं 7च्या अबो. हे लक्षात ठेवायच्या बेसिक कन्सेप्ट. ॲसिड हॅज pH लोअर दॅन 7, बेसिस हॅज pH अबो दॅन 7. 7 हा न्यूट्रल असतो. सो HbO2 इज ॲसिड. HbO2 इज ॲसिड, दॅट इज लो pH ऑफ ब्लड. लो, आता ॲसिड म्हटल्यानंतर ॲसिडची प्रॉपर्टी असते की H+ कॉन्सन्ट्रेशन हाय असतं. सो बेसिकली H+ कॉन्सन्ट्रेशन विल बी हाय. सो आता हा H+ आहे आणि एक नंतर तुम्हाला एक रिॲक्शन आहे. आता ही जी आपण कंबाईन रिॲक्शन शिकलो होतो, ब्रेकडाऊन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इन अ सिम्पलर फॉर्म फॉर रिलीज, त्याचं CO2 रिलीज होतं, H2O रिलीज होतं. सो बेसिकली दिस इज H2O CO2 फॉर्मेशन, ओनली फॉर्मेशन. सो हा HCO-3 आहे. इट इज इन मायनस फॉर्म, मीन्स हे आयन्स आहेत. एखाद्या मॉलिक्युलला चार्ज असणे म्हणजे तो आयन्स असतो, आयदर कटायन आयदर अनायन. प्लस चार्ज मायनस चार्ज केमिस्ट्रीमध्ये शिकलात तुम्ही. दॅट इज H+ आहे आणि हा मायनस आहे. प्लस मायनस विल गेट कंबाईन. आता हे कंबाईन झाल्यानंतर H2 आणि CO2 फॉर्म होणार. दॅट इज हॅल्डेन इफेक्ट. हॅल्डेन इफेक्टमध्ये लक्षात ठेवायचं दॅट ॲसिडचं डिस्कशन केलं आहे बेसिकली, आणि हा शिफ्टिंग आहे. बोहर्स इफेक्ट इज शिफ्टिंग, हॅल्डन्स इफेक्ट इज बेसिकली ॲसिड. सो HbO2 इज ॲसिड. ॲसिड आहे म्हणजे pH लो असणार. pH लो आहे म्हणजे H+ कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार. H+ कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. सो H+चं जे क्वांटिटी आहे ब्लडमध्ये ते जास्त असल्यामुळे तो कंबाईंड होणार HCO-3 सोबत आणि कंबाईंड होऊन H2 आणि CO2 फॉर्म होणार. सो दॅट इज बेसिकली बोहर्स इफेक्ट अँड हॅल्डेन्स इफेक्ट. आता आपण हे एवढं सगळं शिकलो, ते एवढं सगळं शिकल्यामध्ये आपलं जे ऑक्सिजन आहे ते Hb सोबत कंबाईन झालं आहे टिश्यूपर्यंत पोहोचण्यासाठी. सो आपली रिॲक्शन स्टार्ट झाली. इंटरनल रेस्पिरेशनची रिॲक्शन आपली ॲल्व्हिओलायमधनं स्टार्ट झाली. सो ॲल्व्हिओलायमध्ये PpCO2 जास्त असतं, PpCO2 कमी असतं, बिकॉज ऑक्सिजन हिमोग्लोबिन सोबत कंबाईन होणार आणि ऑक्सिजन हे हिमोग्लोबिन सोबत कंबाईन होतं. आता ॲल्व्हिओलायमधनं ट्रान्सपोर्टेशन स्टार्ट झालं टिश्यूपर्यंत जाण्यासाठी, दॅट इज टिश्यू. या टिश्यूमध्ये PpCO2 दॅट इज पार्शियल प्रेशर ऑक्सिजन कमी असतं, पार्शियल प्रेशर CO2 जास्त असतं आणि रिॲक्शन टिश्यूमध्ये जाऊन डिफ्युजन स्टार्ट होतं बिकॉज डिग्री ऑफ सॅच्युरेशन कमी होते. डिग्री ऑफ सॅच्युरेशन कमी होते शिकलो आपण. डिग्री ऑफ सॅच्युरेशन कमी होणार तर डिसोसिएशन ऑफ Hb विल बी स्टार्ट, आणि हे कुठं होतं? टिश्यूजमध्ये. सो ऑक्सिजन विल स्टार्ट टू डिफ्यूज होतं, डिफ्युजन आहे म्हणून गॅसेस एक्सचेंज होणार. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. सो आता आपली जो O2 आहे तो टिश्यूपर्यंत पोचला आहे डिफ्युजन थ्रू. सो दॅट इज आता ऑक्सिजन टिश्यूपर्यंत पोहोचला
सो मग यानंतर ऑक्सिडेशन स्टार्ट होतं, विच इज अवर सेल्युलर रेस्पिरेशन ऑफ विथ रिस्पेक्ट टू O2. पण आपण हे आता फर्स्ट पार्ट बघितला इंटरनल रेस्पिरेशनचा. त्यानंतर आपला आहे ट्रान्सफर ऑफ CO2. ऑक्सिजन झालं. रेस्पिरेशन मीन्स बेसिकली दोन गॅसेस असतात, दॅट इज O2 आणि CO2. आपण O2चं ट्रान्सपोर्टेशन पाहिलं, त्यानंतर आपण CO2चं पाहणार आहोत. त्याच्या आधी तुमच्या सिलेबसमध्ये एक कन्सेप्ट आहे, दॅट इज कार्बन मोनॉक्साईड गॅस. सो आपण बघितलं की जी HBची ॲफिनिटी आहे ऑक्सिजन सोबत कंबाईन व्हायची ही जास्त असते विथ रिस्पेक्ट टू एनी अदर मॉलिक्यूल. बट कार्बन मोनॉक्साईडची HB सोबत कंबाईन होण्याची ॲफिनिटी ही 250 टाइम्स ऑक्सिजनपेक्षा 250 टाइम्स जास्त असते. मीन्स एअरमध्ये सपोज जर कार्बन मोनॉक्साईड प्रेझेंट असेल आणि तुम्ही तो इनटेक केला तर ऑक्सिजन HB सोबत ऑक्सिजन कंबाईन न होता कार्बन मोनॉक्साईड कंबाईन होणार. जर HB सोबत कार्बन मोनॉक्साईड कंबाईन झाला तर ते बेसिकली थ्रू आउट त्यांचं ना डिफ्युजन मीन्स त्यांचं डिसोसिएशन होत नाही. तो HB सोबत कंबाईन झाल्यानंतर तसाच राहतो आणि ऑक्सिजनचं डिग्री ऑफ सॅच्युरेशन ही कमी होते. मीन्स ऑक्सिजन HB सोबत कंबाईन होत नाही. सो आपले जे टिश्यूज आहे बेसिकली पूर्ण बॉडीचे त्याला ऑक्सिजन मिळत नाही आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे डिप्राईंग द सेल्स म्हणजे आपल्या बॉडीच्या सेल्स ऑक्सिजनसाठी डिप्राईंग होतात, त्याचं ऑक्सिजन कंटेंट कमी होतं अँड दिस इज कॉल्ड ॲज कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. ही एक छोटीशी कन्सेप्ट आहे, मे बी 1 किंवा 2 मार्क्ससाठी विचारल्या जाऊ शकते आणि अप्लाइड बेसिस सिलेबस आहे. तर तुम्हाला बेसिकली डिस्क्राईब कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग असं नाही विचारणार, एक अप्लाइड क्वेश्चन देणार, त्यानुसार हे विचारल्या जाणार. सो बेसिकली लक्षात ठेवायचं 250 टाइम्स रेट जास्त असतो, त्यामुळे डिप्रायविंग ऑक्सिजनचं डिप्रायविंग होतं आणि त्यामुळे पॉयझनिंग होतं. सो दिस इज कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. सो आपण ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन बघितलं आणि आता नेक्स्ट आपला पॉईंट आहे ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 3 डिफरंट फॉर्म्सनी होतात. दॅट इज फर्स्ट इज बाय प्लाझ्मा इन सोल्युशन फॉर्म, second is by carbonate ions and third is by red blood cells. So first we are going to discuss by plasma in solution form. So only 7% of carbon dioxide is transported by plasma. Total 100% जे कार्बन डायऑक्साईड बॉडीत असतं त्यापैकी फक्त 7% हा प्लाझ्माने ट्रान्सपोर्ट होतो. त्याची सिंपल रिॲक्शन आहे दिली आहे, प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह फॉर्ममध्ये असतात. So that is CO2 plus H2O. This 2 arrow defines that is reactant can be changed into product can be changed into reactant. So CO2 plus H2O gives H2CO3. This is general reaction of transport of CO2 by plasma in a solution form. So यात एवढंच लक्षात ठेवायचं 7% ट्रान्सपोर्ट होतो आणि कार्बोनिक ॲसिड या फॉर्ममध्ये ट्रान्सपोर्ट होतो. So next point is bicarbonate ions. Major portion transport होतो, that is 70%. So 70% जो CO2 असतो तो कार्बोनिक ॲसिड या फॉर्ममध्ये ट्रान्सपोर्ट होतो. दादा CO2चं कार्बोनिक ॲसिड कसं काय बनणार? सो याची पण रिॲक्शन आहे, दॅट इज CO2 प्लस H2O इन प्रेझेन्स ऑफ. या रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट नव्हते. बायकार्बोनेट आयन्स या रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट आहे. सो MCQसाठी मीन्स एंट्रान्सेस और इवन इन बोर्ड्स लक्षात ठेवायच्या 2 रिॲक्शन कन्फ्युजिंग आहे. सो CO2 प्लस H2O इन प्रेझेन्स ऑफ झिंक अँड एन्झाईम इज कार्बोनिक अनहायड्रेस. हे एन्झाईम लक्षात ठेवायचं. सो CO2 प्लस H2O इन प्रेझेन्स ऑफ झिंक गिव्स कार्बोनिक ॲसिड. सो आता आपण हे नवीन एन्झाईम बघितलं इथं, दॅट इज कार्बोनिक अनहायड्रेस. या एन्झाईमच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, सो त्या बघून घेऊ. दॅट इज हे जे एन्झाईम आहे ते फक्त RBCमध्ये प्रेझेंट असतं, प्लाझ्मामध्ये नाही. सो इट प्रेझेंट्स इन RBC नॉट इन अ प्लाझ्मा. आता हे RBCमध्ये प्रेझेंट असल्यामुळे या एन्झाईमनी कार्बोनिक ॲसिड फॉर्म होत आहे. तर मग कार्बोनिक ॲसिड फक्त RBCमध्ये फॉर्म होणार, प्लाझ्मामध्ये नाही. सो बेसिकली प्लाझ्मामध्ये आपण स्मॉल रिॲक्शन शिकलो आणि यामध्ये एन्झाईम प्रेझेंट असल्यामुळे
इथे मेजर पार्ट ट्रान्सपोर्ट होणार आणि मेजर पार्ट ऑफ कार्बोनिक ॲसिड फॉर्म होणार. सो दिस इज आवर 2 पॉईंट दॅट इज बाय प्लाझ्मा बाय अँड बाय बायकार्बोनेट आयन्स. सो ही रिॲक्शन शिकलो, तर ह्या रिॲक्शनचा मेजर पार्ट आता बघू आपण. सो दॅट इज CO2 plus H2O in presence of zinc and carbonic anhydrase, it gives carbonic acid. सो बेसिकली आयन्स म्हटलं आहे इथे, दॅट इज बायकार्बोनेट आयन आणि हे कार्बोनिक ॲसिड आहे. सो याचं आयन कसं काय फॉर्म होतं, हा स्टेबल फॉर्म नाही आहे. बेसिकली इन सराउंडिंग कोणताही कंपाऊंड किंवा कोणताही कंपोनंट स्टॅबिलिटी अटेन करतो. सो स्टॅबिलिटी आयदर लूज करून किंवा गेन करून इलेक्ट्रॉन आयदर लूज करतो किंवा गेन करतो आणि स्टॅबिलिटी फॉर्म करतो. So CO2 plus H2O in presence of zinc and carbonic anhydrase, it gives H2CO3. हा स्टेबल फॉर्म अटेंड करतो और आयन फॉर्म अटेंड करतो, दॅट इज H प्लस रिलीज होणार, HCO3 मायनस रिलीज होणार. हे HCO3 मायनस फॉर्म झाल्यानंतर मीन्स जसं ॲट द पॉईंट इट फॉर्म्स इट रिलीजेस, मीन्स हा RBC मधनं बाहेर येतो. इट्स आउट्स फ्रॉम RBC इन ब्लड. सो आता RBC मधनं हा मेजर कंपाऊंड बाहेर पडला तर तिथे त्याची डिफिशियन्सी होणार, डिफ्युजन होणार. मग हे डिफ्युजन इम्बॅलन्स क्रिएट करतं. सो हे जे इम्बॅलन्स ओव्हरकम करण्यासाठी तिथे क्लोरीन मायनस दॅट इज Cl मायनस हा आयन फॉर्म आहे, हा तिथे डिफ्यूज होतो. सो दिस डिफ्युजन इज क्लोराईड शिफ्ट आणि ह्या क्लोराईड शिफ्टला हॅम्बर्ग्स फिनॉमिना हे टर्म आहे सिलेबसमध्ये. म्हणजे जसं SCO3 मायनस डिफ्यूज होणार ते इम्बॅलन्स ओव्हरकम करण्यासाठी Cl मायनस रिॲक्ट होतो RBCsमध्ये आणि या फिनॉमिननला हॅम्बर्ग्स फिनॉमिनॉन म्हणतात. सो दिस इज रिॲक्शन ऑफ डिफ्युजन ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 बाय बायकार्बोनेट आयन्स. सो नाव आता एक हे जे SCO3 RBC मधनं बाहेर पडलं, हा मीन्स आयोनिक फॉर्ममध्ये आहे. सो आयोनिक फॉर्म आहे, त्या स्टेबिलिटी अटेन करणार. सो HCO3 मायनस Na+ सोबत रिॲक्ट करून सोडियम बायकार्बोनेट फॉर्म होणार. आपण रेस्पिरेशनची एक सिम्पल रिॲक्शन शिकलो, बट आपल्या बॉडीमध्ये 100 ऑफ मिलियन्स ऑफ मेटाबॉलिक रिॲक्शन्स चालू असतात. सो इट इज वन ऑफ देम, दॅट इज CO3 मायनस reacts with Na+, it will give sodium bicarbonate. नंतर हा जो H+ रिलीज होणार तो H+ Hb सोबत रिॲक्ट होणार आणि एक Hbचा रिड्यूस्ड फॉर्म होणार. म्हणजे ही जी रिॲक्शन शिकलो आपण दॅट इज बायकार्बोनेट फॉर्म आयन्सची, त्यामध्ये 2 कंपाऊंड रिलीज होतात. हा एक कंपाऊंड सोडियमच्या आयोनिक फॉर्मसोबत कंबाईन होऊन सोडियम बायकार्बोनेट फॉर्म होणार आणि हा हायड्रोजनचा आयोनिक फॉर्म Hb सोबत कंबाईन होऊन रिड्यूस फॉर्म ऑफ Hb फॉर्म होणार. सो दिस इज रिॲक्शन H प्लस HCO3 मायनस. इथे कॅटलिस्ट यूज होणार रिव्हर्सिबल H2CO3. मग ही सुद्धा रिव्हर्सिबल आहे बट इथे कॅटलिस्ट नाही आहे. सो बेसिकली हा अटेंड करणार स्टेबिलिटी अँड इट विल रिलीज CO2 प्लस H2O. आपण रेस्पिरेशन शिकताना C6H12O6 जे ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतं, CO2 आणि H2O रिलीज होतात. दिस इज दॅट. आणि ही पूर्ण रिॲक्शन लंग्समध्ये होणार. लंग्समध्ये बेसिकली जिथे PpCO2 काउंट कमी असतो दॅट इज ॲल्व्होलर रिजन तिथे होणार. सो दिस इज द कंप्लीट रिॲक्शन ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 बाय बायकार्बोनेट आयन्स. 70% ट्रान्सपोर्ट होतं या रिॲक्शननी. अँड अवर नेक्स्ट पॉईंट इज बाय रेड ब्लड सेल्स. 23% ट्रान्सपोर्ट होतो. CO2 मीन्स कार्बन डायऑक्साईड RBCs मधला Hb सोबत कंबाईन होणार. हा Hb अमायनो ग्रुप आहे, लक्षात ठेवायचं, MCQs मध्ये विचारतात. सो Hb इज इन फॉर्म ऑफ अमायनो ग्रुप. हा CO2 Hb सोबत कंबाईन होऊन कार्बा अमायनो हिमोग्लोबिन फॉर्म होणार दॅट इज HbCO2 आणि हे याच फॉर्ममध्ये ट्रान्सपोर्ट होणार
सो दॅट इज बेसिकली बाय रेड ब्लड सेल्स. रेड ब्लड सेल्समधला हिमोग्लोबिन सोबत कंबाईन होऊन कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट होणार आणि हे सुद्धा जिथे PpCO2 कॉन्सन्ट्रेशन कमी असतं तिथे ही रिॲक्शन होणार. सो दिस इज द इंटरनल रेस्पिरेशन. आपण पहिले ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन शिकलो, नंतर ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड शिकलो. दिस इज लास्ट पॉईंट ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड दॅट इज रेड ब्लड सेल्स. तुमच्या सिलेबसमध्ये याची एक कंबाईन डायग्राम दिली आहे, ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. आणि आता आपला मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनचा लास्ट पार्ट दॅट इज सेल्युलर रेस्पिरेशन. सो आता आपण जेव्हा रेस्पिरेशन स्टार्ट केलं होतं तर आपण रिॲक्शन बघितली होती की ग्लुकोज यूज होतं. मेन जो फर्स्ट कंपाऊंड होता तो ग्लुकोज होता. आतापर्यंतच्या रिॲक्शनमध्ये कुठेच ग्लुकोज आला नाही. सो व्हॉट इज मग ही रेस्पिरेशन कसं काय? सो बेसिकली ही सगळी रिॲक्शन ऑक्सिजन ग्लुकोजपर्यंत पोहोचला पाहिजे याच्यासाठी होती, जो ग्लुकोज ऑलरेडी टिश्यूमध्ये प्रेझेंट आहे इन द फॉर्म ऑफ फूड. त्या टिश्यूमध्ये प्रेझेंट असलेल्या फूडचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण हा ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट केला फ्रॉम नोज, देन लंग्स, देन ॲल्व्हिओलाय टू द टिश्यू. टिश्यूपर्यंत ऑक्सिजन पोहोचला दॅट इज O2. आता या O2नी ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होणार. सो सेल्युलर रेस्पिरेशन इज ऑल अबाउट दॅट. सो सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये 2 इव्हेंट्स आहे, ऑक्सिडेशन अँड फॉस्फोरायलेशन. सो ऑक्सिडेशन इज C6H12O6 दॅट इज ग्लुकोज कंबाईन होणार ऑक्सिजन सोबत, मीन्स ऑक्सिडेशन होणार. ऑक्सिडेशन झाल्यानंतर CO2 + H2O रिलीज होणार विथ 686 KCl दॅट इज किलो कॅलरीज. 686 किलो कॅलरीज लक्षात ठेवायचं. MCQजमध्ये एंट्रन्सेसमध्ये विचारतात, नंबर्स बेसिकली विचारतात. सो नंबर्स लक्षात ठेवायचे. दॅट इज ग्लुकोज ऑक्सिडाइज अँड गिव्स CO2 H2O and 686 KCl. Then this KCl phosphorylized by ADP and IP. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपले ह्युमन बॉडी एनर्जी ATP फॉर्ममध्ये एक्सेप्ट करतात, नॉट इन ADP फॉर्म. सो ADP फॉर्म फॉस्फोरलाइज होऊन बाय IP दॅट इज फॉस्फेट ग्रुप. ह्या फॉस्फेट ग्रुपने फॉस्फोरलाइज होऊन ATP जनरेट होते, विच इज आवर मेन मोटो ऑफ द रेस्पिरेशन प्रोसेस. सो सेल्युलर रेस्पिरेशनचा एंड पॉईंट असतो फॉर्मेशन ऑफ ATP. आपण रेस्पिरेशन प्रोसेस स्टार्ट केली होती फ्रॉम इनटेक दॅट इज ब्रीदिंग नंतर एक्सटर्नल रेस्पिरेशन, एक्सटर्नल रेस्पिरेशन नंतर इंटरनल रेस्पिरेशन. त्यातले 2 इव्हेंट्स ट्रान्सपोर्ट ऑफ O2, ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 आणि त्यानंतर सेल्युलर रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशनचा एंड पॉईंट जिथे O2 टिश्यूजपर्यंत पोहोचतात. O2 टिश्यूजपर्यंत पोहोचल्यानंतर सेल्युलर रेस्पिरेशन स्टार्ट होतं. सेल्युलर रेस्पिरेशनचा एंड पॉईंट दॅट इज फॉर्मेशन ऑफ ATP. दिस इज द मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, जे ब्रिदिंगनी स्टार्ट होतं आणि फॉर्मेशन ऑफ ATP याचा एंड पॉईंट असतो. दिस इज ऑल अबाउट आवर मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन.